ओके, तर आता आपण समजून घेतोय स्मरणशक्ती. अभ्यास करताना जवळजवळ सर्वच अभ्यासक्रम हे एकाच बेसवर असतात की तुम्ही काय समजलं तुम्हाला आणि जे समजलं ते तुम्हाला वेळेवर आठवतंय का. म्हणजे खरं तर अभ्यासाचा मेन दृष्टिकोन आहे की जे शिकवल्या जातं ते तुम्हाला समजलं पाहिजे, अंडरस्टँड व्हायला पाहिजे. हा शिक्षणाचा मेन दृष्टिकोन आहे. पण बऱ्याचशा परीक्षा या तुम्हाला समजलं की नाही त्याही पेक्षा तुम्हाला वेळेवर परीक्षेत आठवतं का आणि लिहिता येतं का हे बघितलं जातं. खरं तर सायन्सचा अभ्यास, कुठलाही सायन्सचा विषय, विज्ञानाचा विषय हा आपल्याला कळला पाहिजे तर लक्षात राहायला सोपा जातो. जर एखादी गोष्ट कळत नसेल तर ती लक्षात राहणार नाही आणि एखादी गोष्ट सहज कळत असेल, समजत असेल तर ती लवकर लक्षात राहील. हे अगदी सोपा फॉर्म्युला आहे स्मरणशक्तीचा. पण कळते म्हणजे काय? तर कळते म्हणजे जसं एखादी समजा आपण पकडू की एखादी कथा आहे, कथा. तर कथा असेल तर त्या कथेमधले सर्वच पात्र आपल्याला कळतात. म्हणजे अगदी ससा आणि कासवाची कथा, तर ससा दिसतो, कासव दिसतो. ससा पळतोय तर ते दिसतं, कासव चालतोय तर ते दिसतं. यातल्या सर्वच गोष्टी समजत असतात आणि दिसत पण असतात. त्यामुळे एखाद्याने जर का ससा आणि कासवाची गोष्ट सांगितली तर ती वारंवार सांगायची गरज नाहीये, ती लगेच लक्षात राहते. याचं कारण आहे की ती कळली सुद्धा आणि ती कळल्यासोबत सोबत ती डोळ्यासमोर चित्र पण दिसत होते. मग आता हे जसं झालं तसं जर का अभ्यासातला एखादा चॅप्टर असेल, मराठी, हिंदी, इतिहास, भूगोल, तर बरेचदा मराठी आणि हिंदीचे चॅप्टर्स किंवा प्रकरण किंवा धडे हे या प्रकारे असतात की ते बहुतेक ससा कासवाची कथा या टाईपमध्येच असतात. त्यामुळे ते सोपे जातात लक्षात ठेवायला. त्यामुळे मराठी हिंदीचा अभ्यास हा फार काही कठीण नाही. इतिहास, भूगोल यामध्ये सुद्धा काही न्यूमेरिकल माहिती किंवा काही माहिती पर पार्ट सोडला तर बाकी तोही तसाच असतो. म्हणजे अगदी भूगोल असेल, इतिहास असेल, तर त्यात इतिहास असेल तर एखादी कथा असेल, शिवाजी महाराजांची असेल किंवा मग कुठलीही असेल तर ती सुद्धा कथा असते. मात्र इथे एक गडबड आहे, ती अशी आहे की आपल्याला शिवाजी महाराज जसा ससा दिसतो तसा शिवाजी महाराज नाही दिसत, कारण शिवाजी महाराज आपण बघितले नाहीत. शिवाजी महाराजांचा पुतळा बघितलाय. ससा धावताना दिसतो तसा, तशी शिवाजी महाराज धावताना बघितले नाहीत आपण. त्यामुळे शिवाजी महाराज आणि एखादा दुसरा माणूस यात काही फार फरक नाहीये. जसं ससा म्हटलं की सर्व ससे आलेत, तसं शिवाजी महाराज हे एक ह्युमन बिईंग आहे. म्हणजे एक शिवाजी महाराज म्हणजे सर्व माणसं असं नाही होत. तसं एक ससा म्हणजे सर्व ससे होतात, एक पोपट म्हणजे सर्व पोपट होतात. तसं इतिहासात असे सशाची किंवा घोड्याची गोष्ट नसते. समजा इतिहासात अ, शिवाजी महाराज आहेत, संभाजी महाराज आहेत किंवा औरंगजेब आहेत, तर ही एक माणसासारखा माणूस आहे, त्यांची वेगवेगळी नावं झाली. त्यामुळे ही चित्र क्लिअर नाही. जसं ससा म्हणजे सर्व ससे, कासव म्हणजे सर्व कासव, पोपट म्हणजे सर्व पोपट, तसं इतिहासातली पात्र ही चित्र नाहीये तर चित्रासोबत नाव पण आहे. त्यामुळे इथे हा. जरा कठीण झालं. आता इतिहासात ही झाली एक आणि दुसरं आहे किल्ले. मग किल्ला दिसतो ना, पण किल्ले, सर्व किल्ले थोडे थोडे एकसारखेच आहेत. आणि तिथे फक्त किल्ला नाही विचारणार. म्हणजे शिवाजी महाराजांनी कुठे स्वारी केली आणि कुठे स्वारी केली म्हटल्यावर किल्ल्यावर स्वारी केली असा प्रश्न नसतो. जसा आपल्या मराठीच्या किंवा जनरल कथेमध्ये एका किल्ल्यावर एक राजा राहत होता, तर ही झाली कथा. पण शिवाजी महाराजांनी रायगडावर स्वारी केली किंवा शिवाजी महाराजांनी प्रतापगडावर स्वारी केली, तर तिथे प्रतापगड हे आहे. आणि प्रतापगड हे क्लिअर चित्र नाही. त्यामुळे इतिहासात जेव्हा असे कठीण नावं येतात तेव्हा चित्र दिसत नाही, त्यामुळे थोडं कठीण जातं, वारंवार वाचावं लागतं. भूगोलमध्ये पण तसंच आहे. भूगोलमध्ये समजा सांगितलं की नैऋत्येकडनं वारा वाहतो, तर तो वारा दिसत नाही आणि नैऋत्य दिशा पण आपल्याला क्लिअर माहित नसते की नेमकी कोणती आहे. कारण नैऋत्य दिशा ही दिसणारी गोष्ट नाहीये. जसा ससा दिसतो, डॉग दिसतो, पोपट दिसतो, तसं नैऋत्य दिशा दिसणारी गोष्ट नाही. सशाला हात लावता येतो तसं नैऋत्य दिशेला हात नाही लावता येत. तर त्यामुळे भूगोलमध्ये हे जे काही कठीण आहेत हे दिसायला कठीण जातं, त्यामुळे तेही पाठ करायला कठीण जातं.
जनरली मेमरीच्या काही बेसिक की आहेत. म्हणजे आपण जसं बघितलं कथा, मराठीचा विषय, इतिहास, भूगोल हे जसं आहे, तसं आणखी एक पार्ट आहे सायन्स. आता मराठी, हिंदी हे कळत होते, चित्रही दिसत होते, इतिहास भूगोल कळत होते, म्हणजे शिवाजी महाराजांनी स्वारी केली म्हटलं की समजत होतं काय म्हणायचंय. हम्म. पण विज्ञानामध्ये अडचण आहे. विज्ञानामध्ये जेव्हा एखादी गोष्ट सांगितली जाते तेव्हा ती आपल्याला प्रॉपर कळली सुद्धा नसते. म्हणजे विज्ञानात जर का असं असेल की न्यूटनचा एखादा नियम, म्हणजे पहिला, दुसरा, तिसरा, तिसरा नियम आपल्या सर्वांना कळला आहे त्यामुळे तो लक्षात आहे. पण पहिला आणि दुसरा नियम कळलाच नाही, त्यामुळे तो वारंवार वाचून पाठच करावा लागतोय. मग त्याच्यामुळे होतं असं की विज्ञानात बऱ्याच गोष्टी आपल्याला अंडरस्टँडच होत नाही, की नेमकं त्यामध्ये त्यांना काय म्हणायचंय. म्हणजे का म्हणायचंय, काय म्हणायचंय. जसं इतिहास भूगोलमध्ये काही नसतं, नैऋत्येकडनं वारा वाहतो, बस इतकंच क्लिअर आहे. तर तसं हा. सायन्समध्ये अंडरस्टँडिंग जे आहे, म्हणजे जसजसं पुढे जातो तसं अंडरस्टँडिंग पण कमी होतं आणि चित्र पण कमी होतात. आणि जसजसं अंडरस्टँडिंग कमी होतं आणि चित्र कमी होतात तसतसा अभ्यास लक्षात ठेवायला कठीण जातो. ही इतकी सिंपल सिस्टीम आहे. आता आपल्यापैकी काही लोक कदाचित पुढे असं म्हणू शकतात की 10वी 11वीला किंवा 12वीला की आम्हाला मराठी, हिंदी, इतिहासपेक्षा सायन्स सोपं वाटतं. त्याचं कारण असं आहे की जर एखाद्याचं 5वी 6वी 7वी 8वी 9वीचं सायन्सच्या सर्व कन्सेप्ट क्लिअर असतील तर त्याला 12वीला मराठी, हिंदी, इतिहास, भूगोलपेक्षा सायन्स सोपा जाईल. कारण 11वी 12वीचा सायन्स किंवा 10वीचा सायन्स हा 5वी पासून 9वी पर्यंतचे जे सायन्समध्ये शिकवलं तोच 70% सिलेबस असतो आणि त्यालाच पुढे एक्सटेंड केलं असतं. म्हणजे असं होत नाही की मराठीतले जसे 5व्या वर्गातले सर्व चॅप्टर, सर्व नावं बदलतात, तसं 12वीला जरी सायन्सला गेला तरी ग्रॅव्हिटेशन नाव हे तसंच राहणार आहे. ग्रॅव्हिटेशनचा शोध हा 12वीतला शोध सुद्धा न्यूटननेच लावला आणि 5वीतला सुद्धा न्यूटननेच लावला आणि MSc ला गेलं तरी तो न्यूटननेच लावला. म्हणजे बरेचसे सायंटिस्ट, बरेचसे नावं, बरीचशी टर्मिनॉलॉजी ही 12वी पर्यंत सेम असते. त्यामुळे सायन्स हा जर का 5व्या वर्गापासून 10व्या वर्गापर्यंत क्लिअर समजला असेल तर मग मात्र 11वी 12वी सोपं जातं. आणि प्रॉपर अंडरस्टँडच झाला नसेल तर कठीण जातं. तर ही पहिली झाली मेमरीची अंडरस्टँडिंग. ही बेस, म्हणजे समजणं. जसं कथा पूर्ण समजते, दिसते, मराठी इतिहास सुद्धा समजतो, मराठी हिंदी समजतं पूर्ण, इतिहास सुद्धा वाचताना समजतं. त्यामुळे समजणं हे या 3 विषयांपर्यंत ओके. विज्ञानच समजायला कठीण जातं, त्याच्यामुळे समजणं हा पार्ट इथे, अंडरस्टँडिंग हा पार्ट इथे राहिला. त्यानंतर समजण्यानंतर येतं दुसरे चित्र. म्हणजे अंडरस्टँडिंग नंतर आहे चित्र, म्हणजे व्हिज्युअल मीडिया. ओके. तर आपण जे कथा वाचतो त्याच्यात सर्व चित्र आहेत, माहितीतली चित्र आहेत. आपल्या अभ्यासात मराठी हिंदीमध्ये पण चित्र आहेत आणि तेही बऱ्यापैकी दिसू शकतात. इतिहासातले चित्र जरा कन्फ्यूज करतात, इतिहास भूगोलमधले. आणि विज्ञानात तर बरेच ठिकाणी चित्रच नाहीयेत. म्हणजे जर का एखादी केमिकल रिॲक्शन असेल आणि त्यात जर काय मिथिल क्लोराईड, तर मिथिल क्लोराईड माहीतच नाही कसा दिसतो आणि काय आहे. हा. इतिहासात कमीत कमी प्रतापगड म्हणजे किल्ला आहे आणि कसा तरी दिसत असेल हे तरी इमॅजिन करून घेऊ. पण इतिहास भूगोलमधले चित्र थोडेफार तरी दिसतील, पण सायन्समध्ये चित्रच नसतात. तर त्यामुळे ही झाली बेसिक कन्सेप्ट बरं का, की अभ्यास लक्षात ठेवण्याकरता तो अंडरस्टँड पण झाला पाहिजे आणि तो चित्राच्या स्वरूपात कन्वर्ट पण झाला पाहिजे. हे आपण अगदी बेसिक लेवलला शिकलो. मात्र आता आपण पुढचा पाठ जो घेतोय तो आहे मेमरी. मेमरीच्या काही बेसिक की आहेत, ते आता आपण पुढच्या पार्टमध्ये समजावून घेतो. मेमरीच्या कुठल्या कुठल्या बरं बेसिक की आहेत, तर मेमरीच्या 4 महत्वाच्या बेसिक की आहेत. पहिली बेसिक जी की आहे मेमरीची ती आहे की जे मला लक्षात ठेवायचं आहे ते मला डोळ्यासमोर दिसलंच पाहिजे. जर मला डोळ्यासमोर दिसत असेल, म्हणजे जसा चित्रपट अख्खा दिसतो, त्यामुळे चित्रपट अख्खा जशा तसा लक्षात राहतो. दुसरं आहे, जर का ते एकाला एक लिंक असेल तर सोपं जातं. म्हणजे चित्रपट एकाला एक लिंक आहे, त्यामुळे 3 तासाचा चित्रपट सुद्धा आपल्याला पाठ करायला खूप टेन्शन नाहीये, सहज पाठ होतो, म्हणजे हा. लक्षात राहतो.
पण हेच जर का आपण अभ्यासातलं म्हटलं तर आपल्या अभ्यासात एक चॅप्टर संपला की दुसरा चॅप्टर हा तसा एकाला एक लिंक नसतो. एकाच एक चॅप्टर झाला की दुसरा लिंक नाही राहत. त्यामुळे चॅप्टर सेपरेट सेपरेटच वाचावे लागतील. पण ऍटलिस्ट मराठी हिंदी मधले चॅप्टर, एक अख्खा चॅप्टर एकाला एक पूर्ण लिंक आहे. त्यामुळे मराठी, हिंदी, इतिहास, भूगोल हे लिंक मध्ये असतात. असं होत नाही की तुकडे तुकडे आहेत. जेव्हा हम्म. टोटल अनलिंक सिलेबस आहे, म्हणजे लिंकच नाही कशाची कशाला, तर ते कठीण जातं. म्हणजे जसं उदाहरणार्थ ज्याची लिंक नाही, देश आणि देशांच्या राजधान्या, याची काहीच लिंक नाही. मग ती जर का एखाद्याला सांगितलं की हे 197 देश आणि देशांच्या राजधान्या आहेत, पाठ कर, तर मग मात्र हा फार कठीण सिलेबस होईल. जर का अख्ख्या भारतातल्या नद्या पाठ करायचे आहेत तर ते कठीण होईल, कारण त्याला लिंक नाहीये. आपल्या सिलेबसमध्ये तसं होत नाही. समजा टॉपिक असेल भारतातले हवामान, तर भारतातले हवामान म्हटलं की मग त्या भारतातल्या हवामानाबद्दल लिंकच राहील. काय? तर भारतात उत्तरेच्या दिशेला वेगळ्या टाईपचे हवामान आहे, कोकणच्या दिशेला वेगळ्या टाईपचे हवामान आहे, मध्य भारतात वेगळ्या टाईपचे हवामान आहे. आता हे एकाला एक लिंक आहेत आणि ह्या सर्व गोष्टी चित्राच्या स्वरूपात दिसू शकतात. लिंक असेल तर सोपं जातं, म्हणजे असोसिएशन, याला असोसिएशन असं म्हणतात. पहिलं व्हिज्युअल मीडिया, दुसरं असोसिएशन. तिसरा पार्ट आहे तो आहे जेव्हा मी एखादी गोष्ट पाठ करायसाठी स्ट्रेस घेतो, टेन्शन घेतो, की लक्षातच राहिलं पाहिजे, तर या टेन्शनमुळे आपल्याला लक्षात राहायला जड जाऊ शकतं. जेव्हा आपण कॅज्युअल घेऊ तेव्हा आपल्या लक्षात राहील. म्हणजे राहिलं लक्षात ठीक आहे, नाही राहिलं ठीक आहे, इतकं सहज कॅज्युअली घ्यायला पाहिजे. ओके. जर का आपण वारंवार सांगतो की लक्षात राहिलं पाहिजे बरं, मला हे लक्षात राहिलं पाहिजे बरं, तेव्हा आपण वारंवार स्वतःला सांगतोय की मी विसरतो बरं, तर याला आपण नाव दिले रिमाइंडर प्रिन्सिपल. म्हणजे एखादी गोष्ट वारंवार मी आठवण्यासाठी प्रयत्न केला, लक्षात ठेवण्यासाठी प्रयत्न केला, तर जरा कठीण जाईल, लक्षात राहायला जड जाईल. आणि रिमाइंडर प्रिन्सिपलमध्ये दोन मुद्दे घेतलेत आपण. एक आहे सारखं लक्षात ठेवायचा प्रयत्न करायचा म्हणून वाचू नका, आणि दुसरं रिमाइंडर प्रिन्सिपलमध्ये एखादी गोष्ट आठवायची असेल तर त्याला आठवायला दुसरी काहीतरी की लागते. म्हणजे मी जर विचारलं की तुम्ही तुमच्या चौथ्या वर्गातले गणित शिकवणाऱ्या टीचर किंवा 7व्या वर्गातले गणित शिकवणाऱ्या टीचरचं नाव आठवा, तर मग तुम्हाला जर ते देशपांडे नाव असेल तर देशपांडे आठवेल. मी जर म्हटलं आठवा, तर असं काहीच आठवणार नाही. म्हणजे एखादी गोष्ट आठवायला त्याला काहीतरी लिंक असते की चौथ्या वर्गातले किंवा 7व्या वर्गातले गणित शिकवणारे टीचर. ओके, क्लिअर आहे. तर हे झालं मेमरी बाबत. रिमाइंडर प्रिन्सिपल मधले दोन मुद्दे: लक्षात ठेवायचा प्रयत्न नाही करायचा, आणि लक्षात ठेवण्यासाठी एखादी असोसिएशन लिंक लागते. ओके, रिमाइंड करायला. चौथा पार्ट आहे प्रोसेसिंग. म्हणजे जर का एखादी कथा मी सांगितली आणि मी त्यात काहीतरी असे कलरफुल गोष्टी केल्या, म्हणजे समजा मी ससा आणि कासवाची गोष्ट सांगतोय किंवा एका पुस्तकात लिहिली, आणि मी जर समजा आता इथे देवेंद्र आहे, तर मी त्याला म्हटलं की बाबा रे, यातले सर्व पात्र जे आहे त्याची कलर बदल. मग समजा ससा, ससा आणि कासवाची कथा आहे, आणि मग देवेंद्र म्हणेल की ससा होता तो पांढऱ्या रंगाचा होता, मग त्याला लांब लांब मिशा होत्या. मग असं जेव्हा करेल तेव्हा ससा, आणि याबाबत देवेंद्र स्वतः काहीतरी क्रिएटिव्हिटी आणतोय. याला प्रोसेसिंग असं म्हटलं जातं. जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट स्वतः करता, स्वतः इन्व्हॉल्व होता, तेव्हा तुमचा फोकस वाढतो, तेव्हा तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं, आणि मग त्याने ते सोपं जातं. तर याचे चार महत्वाचे बेसिक की आहेत. पहिलं व्हिज्युअल मीडिया, दुसरं आहे असोसिएशन, तिसरं आहे रिमाइंडर प्रिन्सिपल, आणि चौथा आहे प्रोसेसिंग. या चार गोष्टी, एखादी गोष्ट लक्षात ठेवण्याकरता बेसिक या चार की सर्वच ठिकाणी वापराव्या लागतील. या चार बेसिक मेमरीच्या की आहेत. ओके. आता आपण या चारही बेसिक कीचा वापर करून मेमरीच्या वेगवेगळ्या ज्या मेथड्स आहेत, ज्या 4 ते 5 मेथड्स आहेत, त्या 4 ते 5 मेथड्स आपल्याला शिकायचे आहेत. कारण जर का तुम्ही या 4 ते 5 मेथड शिकलात, तर तुम्ही या जगातल्या कुठल्याही गोष्टीला या 4 ते 5 मेथडमध्ये बसवू शकता. आणि या चार, काही ठिकाणी पाच, अर्थात मेमरीच्या खूप साऱ्या मेथड्स आहेत, पण या चार बेसिक मेथड जरी तुम्हाला लक्षात आल्या, तरी तुम्ही कुठलाही सिलेबस एकदा वाचल्या वाचल्या लक्षात ठेवावा या पॅटर्न मध्ये शिफ्ट करू शकता. तर या कोणत्या आहेत चार मेथड, हे आता आपण समजावून घेऊ पुढच्या भागात. आता या कोणकोणत्या बरं मेथड्स आहेत? मेमरीच्या चार ज्या मेथड्स आहेत त्या कोणत्या आहेत?
पहिली मेथड आहे लिंक मेथड. लिंक म्हणजे एखाद्या गोष्टीचा संबंध दुसऱ्या एखाद्या गोष्टीशी जर जोडला तर ते लक्षात राहतं. म्हणजे समजा आता मी जर सांगितले की तुम्हाला 50 वस्तूंची नावं लक्षात ठेवायची आहे आणि मी रॅन्डमली तुम्हाला वस्तू दिल्यात. फॉर एक्झाम्पल टेबल, खुर्ची, फॅन, कूलर अशा काहीतरी वस्तू दिल्यात आणि तुम्हाला सांगितलं की पाठ करायचंय. तर कदाचित 50 वस्तू तुम्ही किती वेळा वाचल्या तर तुम्ही गॅरंटेड विसरणार आहात. या लक्षात राहणार नाहीत. मग या ठिकाणी काय करायचे? तर या ठिकाणी मी तुम्हाला काही 10 वस्तू पाठ करून दाखवतो आणि मग पुढच्यात तुम्ही पाठ करा. ओके. एक उदाहरणार्थ आहे, 10 वस्तू मी तुम्हाला देतोय आणि मग अशाच तुम्ही कुठल्या तरी आणखी नवीन 30 वस्तू घ्यायच्या आणि त्या पाठ करायच्या. ओके. समजा आता आपण उदाहरणार्थ घ्यायचे म्हणून घेऊ एक टेबल. समजा मी टेबल सांगितलं आणि टेबल नंतर आरसा. ओके. टेबल, टेबल नंतर आरसा. वाटलं तर तुम्ही कागदावर लिहून घ्या. टेबल, टेबल नंतर आरसा, आरशानंतर घड्याळ. ओके. घड्याळानंतर खिडकी, खिडकीनंतर गुलाब, खिडकीनंतर गुलाब, गुलाब नंतर पॅरेट, गुलाब नंतर पॅरेट, पॅरेट नंतर आंबा, पॅरेट नंतर आंबा. ओके. आंबा नंतर कार, आंबा नंतर कार, कार नंतर दरवाजा, कार नंतर दरवाजा. ओके. दरवाजा नंतर लॅपटॉप, दरवाजा नंतर लॅपटॉप, लॅपटॉप नंतर कॅमेरा, लॅपटॉप नंतर कॅमेरा. आता अशी मी आणखी कितीतरी गोष्टी घेऊ शकेल. कॅमेरा नंतर कपाट, कपाट नंतर समजा सचिन तेंडुलकर. ओके. आता या वस्तू मी तुम्हाला सांगितल्यात आणि या जर का तुम्हाला समजा मी जर म्हटलं की पाठ करायचे आहेत आणि तुम्ही जर का किती वेळा पाठ केलं वारंवार वाचून, म्हणजे फॉर एक्झाम्पल टेबल, आरसा असं तुम्ही वाचत गेलात म्हणजे घड्याळ, खिडकी, रोज, गुलाब, पॅरट, आंबा, तर हे वाचेपर्यंत मागचं डिलीट होईल का? कारण इथे एक तर ते तुम्ही चित्राच्या पद्धतीनं पूर्ण क्लिअर बघत नाही आणि दुसरं हे एकाला एक लिंक पण करत नाही. तर आता आपण काय करू, ह्या ज्या वस्तू मी तुम्हाला सांगितल्यात या अशाच एकाच क्रमाने आपण इथे मेमरीची लिंक मेथड वापरून पाठ करू. मेमरीची लिंक मेथड वापरून पाठ करू आणि बघूया काय होतंय. ओके. तर आता आपण लिंक मेथड वापरताना काही नियम आहेत. पहिला नियम आहे, जी काही गोष्ट तुम्हाला पाठ करायची आहे, तर त्याचं चित्र अगदी क्लिअर पाहिजे. म्हणजे समजा मी जर म्हटलं टेबल, ते टेबल हा जसं कार्टूनमध्ये एखादा व्यक्ती छोटा असतो त्याला मोठं दाखवतात, मोठ्याला छोटं दाखवतात, असं रिअलिस्टिकच्या ऐवजी अनरिअलिस्टिक पद्धतीने ते छोटं मोठं तुम्हाला करावं लागेल. ओके. तर एक मोठा टेबल आहे. किती मोठा? हम्म, एका फुटबॉलच्या ग्राउंड एवढा मोठा टेबल आहे. आणि मग त्या टेबलचा ड्रॉवर तुम्ही उघडला तर त्या ड्रॉवर मधून खूप सारे आरसे बाहेर पडत आहेत. ओके. लिंकमध्ये जे पॉसिबल नाही अशा गोष्टी जर बघितल्या तर लक्षात राहतं. रुटीन गोष्टी लक्षात राहत नाही. त्यामुळे आपण टेबल हा फुटबॉलच्या ग्राउंड एवढा बघितला आणि त्याच्या ड्रॉवर मधून आरशे, आरशे जे असतात ना आपल्या घरात मोठे आरशे, ते ते बाहेर पडतायत आणि धावतायत. आता आरसा कधीच धावणार नाही, पण जे होऊ शकत नाही त्याच गोष्टी आपल्याला तयार करायच्या आहेत. आरसा धावतोय. आरसा धावता 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 काय झालं, तर खाली पडला. आणि खाली पडल्यावर असं इमॅजिन करा की तो खाली पडल्यावर त्याला उभं करायला घड्याळ आली आणि एका घड्याळाने त्याला हात पकडून उभं केलं. आणि मग त्या आरशाला 4 घड्याळी त्या आरशाच्या खाली अशा चाकासारख्या लागल्या आणि 4 घड्याळी त्या आरशाला काचासारख्या लागून त्याची गाडी सारखं तो फिरतोय. आता ही घड्याळ आहे बरं का. आता अजून एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, मी जर का टेबलचा संबंध आरशाशी जोडला तर आरशाचा संबंध पुढच्या गोष्टीशी जोडायचा म्हणजे घड्याळशी. म्हणजे मला आता परत हा टेबल नाही ठेवायचा बरं का, टेबल इथेच संपला. मग आता आता आरसा पण नाही ठेवावा लागणार. आता मला घड्याळच्या नंतर पुढची जी गोष्ट आहे ती घ्यायची. मग आता घड्याळ मला डोळ्यासमोर क्लिअर दिसली पाहिजे, म्हणजे कोणत्या रंगाची, किती साईज. ओके. मग आता ही घड्याळ आहे मोठी. ही घड्याळ पुढे काय झालं, ती घड्याळ एका खिडकीला जाऊन धडकली. आता कशी धडकेल, तर ही या आरशेच्या खाली होती, त्यातनं ही सटकली, म्हणजे त्यातनं ते चाक निघतं तसं निघाली आणि ही घड्याळ जोरात जाऊन एका खिडकीला जाऊन धडकली आणि खिडकी फुटली बरं का. ती खिडकी फुटली आणि खिडकी खाली पडते. असं इमॅजिन करा की एका बिल्डिंगच्या खिडकीला आहे आणि बिल्डिंग या घड्याळमुळं
ती अख्खी बिल्डिंग त्या खिडकीतनच, तर ती खिडकीची फ्रेम खाली पडायला लागली. आणि खाली पडता पडता त्या खिडकीला, त्या खिडकीच्या बाजूला जी गॅलरी आहे, गॅलरीमध्ये एक गुलाबाचं झाड आहे, तर त्या गुलाबाच्या फुलाने त्या खिडकीला पकडून ठेवलं. हं. खिडकी पडत होती, तर खिडकी पडू नये म्हणून त्या गुलाबाच्या फुलाने तिला ढकलून ठेवलं. ओके. आता इथपर्यंत चित्र क्लिअर आहे. आता आणि त्या गुलाबाच्या फुलाची ताकद लागत नव्हती, म्हणून त्या गुलाबाच्या फुलाला सपोर्टला एक पोपट आला. आणि मग पोपट पण त्याला ढकलून ठेवतोय. आणि मग हे एक माणूस बघत होता, तर या पोपटाला त्याने एक आंबा दिला. हं. त्या पोपटाला एक आंबा दिला. आणि मग हा आंबा खाल्ल्यानंतर तो आंबा जो आहे, हा आंबा खाऊन झाला. आणि आंबा खाता खाता त्या आंब्याच्या आतूनच एक कार आली. आता आंब्याच्या आतून कार येणार नाही, पण आंब्याच्या आतून कार आली. असं एकदम क्लिअर चित्र पाहिजे हा. आंब्याच्या आतून कार आली. आणि कार आल्यानंतर आता आहे दरवाजा. तर आपण कारचा दरवाजा घेतला तर जमणार नाही, मग ती कारच राहणार आहे. मग हा दुसरा दरवाजा पाहिजे. ही कार बाहेर आली. आणि कार बाहेर आल्यानंतर ही चालू झाली. आणि चालू होऊन एका घराच्या डायरेक्ट दरवाजा तोडून आत गेली. मग इमॅजिन करायचं, एका घराचा दरवाजा आहे, फ्लॅटचा किंवा घराचा, आणि ती कार जाऊन त्या दरवाजाला धडकते. तो लाकडाचा दरवाजा आहे, सागवानी लाकडाचा दरवाजा आहे. आणि तो दरवाजा तुटतोय. हे ठीक आहे. मग आता दरवाजानंतर काय आहे? तर दरवाजानंतर आहे कपाट. तर मग आता हा जो तुटलेला दरवाजा आहे, त्या तुटलेल्या लाकडापासून तुम्ही कपाट तयार केलं. कपाट तयार करता येईल, कपाट तयार केलं. आणि कपाट जे आहे ते तयार करायला तुम्हाला जमत नव्हतं, म्हणून तुम्ही सचिन तेंडुलकरला बोलावलं. आता ही आपण अगदी छोटीशी स्टोरी तयार केली. आता एकदा ही स्टोरी आठवून बघा बरं. बघ बरं, आठवून आठवते का? पूर्ण स्टोरी तुला आठवते का, चेक कर. जर तू अगदी चित्र कलरफुल पद्धतीने चित्र बघितली असतील, तर तुला ती अख्खी स्टोरी आठवेल. हा सर, आठवत. सांग. सर, एक फुटबॉल ग्राउंडच्या एवढा एक टेबल असतो. हं, त्या टेबलचा ड्रॉवर उघडल्यावर त्यात मग खूप सारे आरसे निघतात हं, आणि ते पळायला लागतात. हं, त्यातला एक आरसा पडतो आणि मग अ, अ, घड्याळ तरी मदत करतं, हं, उचलतं त्याला. आणि त्या म्हणजे त्या चारी बाजूला असं चाकासारखं होतं. आणि मग ती गाडीसारखी फिरत एका खिडकीला धडकते. हं, ती खिडकी तुटून खाली पडते बिल्डिंग वरून. आणि त्याला एक गुलाब पकडतं. आणि गुलाबची एवढी ताकद नसते म्हणून त्याला एक पोपट येतं मदतीला. आणि मग एक एक माणूस आंबा टाकतो. त्या आंब्यातून एक गाडी येते हं. आणि ती गाडी चालून पुढे जायला लागते, तर दरवाजाला धडकती आणि दरवाजा तुटतो. तर त्या दरवाजाचं एक कपाट बनतं. आणि ते कपाट बनवण्यासाठी मदत करायला सचिन येतो. आता तू जितकं क्लिअर चित्र बघणार तितकं लवकर आठवणार बरं का. म्हणजे दरवाजाचं कपाट बनतं इथपर्यंत चित्र क्लिअर बघितलं, पण ते कपाट तू तयार करतोय हे जर बघितलं आणि ते कपाट तुझ्याकडून होत नाही, म्हणून तू सचिन तेंडुलकरला मदतीला बोलवलं, आणि खरंच सचिन तेंडुलकर बॅट घेऊन आला, तर मग ते चित्र क्लिअर होईल. पण आता जरा विचार कर की ही जी नावं आहेत, ही जर नावं तशी नॉर्मली पाठ करायला गेला असता तू, तर कदाचित पाठ नसती झाली. आता मात्र ही नावं सरळ किंवा उलटी किंवा अधूनमधून पण आठवतील. ओके. तर याच प्रकारे आणखी अशीच एक 30 वस्तूंची यादी मी आता तुला देणार आहे. ती जी यादी आहे, ती यादी तुला पाठ करायची आहे. म्हणजे जेणेकरून आता आपण याच्या पुढची जी टेक्निक शिकणार, लिंक मेथड नंतर आता पुढच्या टेक्निक्स आपण जाणार, तर त्या टेक्निकच्या वेळेला ही मदत होईल. ओके. आपल्यापैकी काही लोकांना बरेचदा असा विचार येतो की हे स्टोरी करायचं असा थोडीच काय अभ्यास पाठ होईल. तर खरंय, असा अभ्यास नाही होणार पाठ. पण अभ्यास पाठ करण्याकरता मेमरीची जी बेसिक की आहे ती समजावून घ्या. नॉर्मल पद्धतीनं ही जी आता नाव आहेत ही आपण 50 वेळा जरी वाचली असती तरी पाठ झाली नसती. त्याच्यापेक्षा आपल्या अभ्यासातले पॅराग्राफ तर होतात. त्यामुळे मेमरी वाढत नाही. मेमरी करता जो काही सिलेबस आहे त्याला या 4 बेसिक की मध्ये कन्व्हर्ट करावं लागतं. तेव्हा
अभ्यास जर का आपल्या लक्षात ठेवायचा असेल तर मेमरीच्या चारही टेक्निक्स, म्हणजे आता आपण लिंक मेथड घेतली, तसे तुम्हाला पेग मेथड पण घ्यायची आहे. तसंच स्लो मोशन टेक्निक पण तुम्हाला जमली पाहिजे. आणि त्यानंतर रूम मेथड किंवा जर्नी मेथड, अशा या चार मेथड्स वर जर तुमची पूर्ण कमांड असेल, तर मग मात्र तुमचा 5व्या वर्गापासून ते अगदी एमपीएससी यूपीएससी पर्यंतचा कुठलाही सिलेबस एकदा वाचल्या वाचल्या पाठ करता येतो. म्हणजे अगदी 197 देश आणि देशांच्या राजधान्या, हो, गॅरंटेड अचूकपणे पाठ करता येतात. अगदी रिॲक्शन फॉर्म्युले सुद्धा 12वी सायन्सचे केमिस्ट्री मधल्या सर्व रिॲक्शन किंवा फिजिक्सचे सर्व फॉर्म्युले अचूकपणे पाठ करता येतात, अगदी गॅरंटेड करता येतात. कुठलाही सिलेबस. पण त्याकरता मेमरीच्या बेसिक चार की आणि मेमरीच्या बेसिक चार मेथड या खूप डीपली समजावून घेणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्हाला हे चार बेसिक की आणि चार महत्वाच्या मेथड प्रॉपर कळतील, त्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की या टेक्निक अभ्यासाला कशाला लावायच्या. टेक्निक शिकताना लक्षात येणार नाही. त्यामुळे कुठलीही घाई न करता टेक्निकवर लक्ष द्या. टेक्निक समजावून घ्यायचं आणि प्रॉपर वापरायचं काळजी घ्या. तर आता मी जी काय आणखी एक 30 वस्तूंची नावं यादी तुम्हाला देणार आहे, त्याची प्रॅक्टिस करायची आहे, जेणेकरून पुढची मेथड शिकायला सोपं जाऊ शकेल. सर ते आता करायचंय.